नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे. राजूर येथे अप्पर तहसील कार्यालय करा, जनतेची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करून साखळी उपोषण सुरू करू, जनतेचा इशारा. गेल्या अनेक वर्षापासून राजूर हा तालुका झाला पाहिजे यासाठी संघर्ष चालू आहे. ही मागणी होत असताना शासनाने एक JR काढला की तालुक्याऐवजी त्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय सुरू करू. या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पडली आणि अचानक राजूर हे अप्पर तहसील कार्यालय म्हणून घोषित करण्याऐवजी भोकरदन घोषित केलं. मागणी करणाऱ्या सर्व लोकांच्या लक्षात आलं हे असं कसं झालं. काही झालं तरी राजूरला अप्पर तहसील झालंच पाहिजे. जालना बाजारपेठ सोडली तर राजूर ही भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्याचं कारण असं आहे की राजूरच्या अवतीभोवती किमान 50 गावांचा संपर्क येतो. या ठिकाणी 5 शाळा आहेत, महाविद्यालय आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, पोस्ट ऑफिस, टेलिफोन ऑफिस, पोलीस चौकी म्हणजे बसस्थानक आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले 3.5 पीठापैकी अर्धे पीठ म्हणून राजूर शहर महागणपतीचे मंदिर आहे. जेथे अनेक भागातून भावी भक्त चतुर्थीलाच नव्हे तर नेहमी येत असतात. म्हणून राजूर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झालं पाहिजे. न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू व साखळी उपोषण करू असा इशारा जनतेने दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास, जालना. राजूर येथे प्रस्तावित असलेले अप्पर तहसील हे भोकरदन येथे हलवण्यात आले असे कळाल्यानंतर राजूर परिसरामध्ये जनभावना ही खूप मोठ्या प्रमाणात तीव्र झालेली असून राजूरच मध्ये अप्पर तहसील कार्यालय व्हावे ही सर्वांची इच्छा आहे. कारण 65 गावं आणि दळणवळणाच्या हिशोबाने तसंच राजूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे राजूरला व्हावी यासाठी सर्व स्तरातून मागणी होत असून जर राजूरवर अन्याय झाला तर या राजूर तहसील होण्यासाठी अप्पर तहसील होण्यासाठी फार मोठं जनआंदोलन उभं होईल. यामुळे या जनभावनेचा आदर करून शासनाने राजूर येथे अप्पर तहसील कार्यालय द्यावे ही विनंती. राजूर येथे अप्पर तहसीलदार होण्याच्या संदर्भामध्ये अनेक वावड्या या ठिकाणी उठल्या किंवा ते भोकरदनला होणार आहे. परंतु सर्व प्रस्ताव राजूरचे असताना ते भोकरदनला का होतं हेच कळत नाही. इथं व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेतली आणि याच्यामध्ये सर्वांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून, कारण या ठिकाणी 40 गावाचा संपर्क आहे, या ठिकाणी संस्थान आहे, या संस्थांचा सुद्धा फार मोठा कारभार आहे आणि या सर्व लोकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आणि व्यापाऱ्यांच्या सुद्धा सोयीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अप्पर तहसील होणं फार गरजेचं आहे. तरी शासनाला विनंती आहे की कोणत्याही प्रकारे आढेवेढे न घेता अप्पर तहसील राजूर येथेच करावी ही या व्यापाऱ्याच्या वतीनं आमची सर्वांची विनंती आहे. कारण व्यापारी हे इतर कामासाठी तहसीलला जाण्यासाठी त्यांना वेळ काढावा लागतो आणि 25 किलोमीटर जावं लागतं. त्यासाठी या इतर लोकांच्या सोयीसाठी व व्यापाऱ्यांसाठी हे अप्पर तहसील राजूरला होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते व्हावं ही आमची सर्व व्यापाऱ्यांची इच्छा आहे. राजूरला 70 खेडे अटायचे. इथं मोठा सरकारी दवाखाना आहे, त्याच्यानंतर शाळा आहे, सगळ्यात मोठं गणपती संस्थान राजूरला आहे. इथं कलेक्टर येते, आमदार येते, मंत्री येते, सर्व लोक इथे येते आणि शेतकरी तिथं 70 गाव अटॅच असल्यामुळं शेतकऱ्याला भोकरदनला चक्कर मारायची ठरली. मग पेरणीचं काम असेल, कुठलं अर्जंट काम असेल, ते भोकरदनला गेलं तर ते दिवस त्यात जातो. तो न जाता आणि इथं अप्पर तहसील मंजूर असून जर हे कॅन्सल होत असेल त्याच्या मागे काय कारण असेल हे शोधून काढलं पाहिजे. व इथं मोठं बाजारपेठ आहे, इथं सगळ्यात मोठी उलाढाल आहे. जालन्याच्या नंतर राजूरची बाजारपेठ सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. ते असून सुद्धा अप्पर तहसील जर होत नसेल याच्यात मोठं दुःख काय हे काही कळत नाही. भविष्यात जर काही काम पडलं, आंदोलन असेल, काय असेल, त्याच्यामध्ये मी माझ्या वतीनं आणि मी व्यापारी संघ उपाध्यक्ष असल्यानं याच्यात पूर्ण माझा सहभाग राहील. या ठिकाणी 8/7/2026 रोजी व्यापारी महासंघाच्या वतीनं राजूर येथे अप्पर तहसील व्हावं याचं निवेदन व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही भोकरदन या ठिकाणी नायब तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचे जे पदाधिकारी आता बरेचसे या ठिकाणी जगनभाऊ थोटे असतील, भीमाशंकर अप्पा धारवा, पूर्ण जे पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि ही अप्पर तहसील राजूरला व्हावं. इथे जवळपास 60 ते 65 खेडे या राजूरला लागून आहेत आणि ही व्यापाऱ्याची जर अवस्था पाहिली तर 25 किलोमीटर या ठिकाणी जावं लागतं. सगळ्या गोष्टीचा विचार करून इथं अप्पर तहसील व्हावं म्हणून सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि जर या ठिकाणी अप्पर तहसील झाली नाही तर साखळी आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असं व्यापारी महासंघाच्या वतीनं
देण्यात आलेले निवेदन या ठिकाणी आहे. या राजूरच्या आसपास 70 खेडे टच आहे. तो पूर्ण कामासाठी राजूर जवळ आहे. या कामासाठी राजूरच्या जवळच्या लोकांना भोकरदन जायला टाईम लागतो, दिवसभर खराब होतो. त्यापेक्षा राजूरला आल्या का अर्धा एक तासात काम होऊन मोकळं माणूस जाऊ शकतो. म्हणजे त्यांना दिवसभर खराब होणार नाही. त्यासाठी राजूरला अप्पर तहसील जरुरी आहे. राजूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अप्पर तहसील होणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण राजूर हे तीर्थक्षेत्राचं गाव असल्यामुळे जवळपास राजूरच्या आजूबाजूच्या 50 खेड्यांचा राजूरशी संपर्क आहे. इथला बाजार मोठा भरतो आणि गणपती तीर्थस्थान असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्याची चतुर्थी फार मोठ्या प्रमाणात होत असते आणि भाविक भक्तांची महाराष्ट्रातून या ठिकाणी वर्दळ असते. आणि ह्या ठिकाणी जर अप्पर तहसील झाली तर ह्या अप्पर तहसीलचा फायदा ह्या परिसरातील जवळपास 100 गावांना होणार आहे. राजूर हे एक तीर्थक्षेत्र आणि हा दर्जा तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथलं 40 ते 50 गावाचा जनसंपर्क असल्यामुळं इथं अप्पर तहसील कार्यालय होणं गरजेचं आहे आणि तो या राजूरवासियांचा हक्क आहे. तो शासनानं हिरावून घेऊ नये आणि राजूरकरांनी या अप्पर कार्यालयाविषयी त्यांनी न्याय द्यावा अशी राजूरवासियांच्या वतीनं मी सरपंच या नात्यानं आपल्याला शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो. दादा, राजूरला अप्पर तहसील झाली पाहिजे, अनेक वर्षाची मागणी आहे, पण ती पूर्ण होत नाही. काय सांगाल तुम्ही? मुळात म्हणजे अप्पर तहसीलची मागणी नव्हतीच. आपली तर पूर्ण तालुक्याची, राजूर तालुक्याचीच मागणी होती. त्या अनुषंगाने आपण प्रस्तावसुद्धा सादर केला आहे. पण शासनाने काय ठरवलं की शासनाकडं पैसा नसल्या कारणाने शासनाने महाराष्ट्रामध्ये अप्पर तहसीलची म्हणजे तहसीलची अप्पर तहसील निर्मिती करण्याचं ठरवलं. त्यानुसार आपल्या राजूरचा अप्पर तहसीलच्या नावाने मंत्रालयापर्यंत प्रस्ताव गेलेला आहे. परंतु मधल्या या काळामध्ये मुख्यालय राजूर न ठेवता त्यांनी हे मुख्यालय भोकरदनला ठेवलं. त्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की जो 2 एप्रिल 2023चा जो GR आहे त्या GR मध्ये जे 4 निकष आहेत त्या 4 निकषापैकी जे पहिले 3 निकष आहेत त्या निकषाचं उल्लंघन न करता राजूरचा विचार न करता प्रशासनानं हे मुख्यालय भोकरदनला ठेवलं. तर त्या निकषाच्या आधारे जर ते झालं नाही तर आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावरती करणार. कारण असाच निर्णय ह्या शासनाने घेतला होता अनगर तहसीलचा. अनगर अप्पर तहसील राजकीय दबावापोटी झालं होतं, पण ते हायकोर्टाने ते नामंजूर केलं. आज तिथं अप्पर तहसील नाही. कारण हा जो निर्णय झालेला आहे हा कुठल्याही जनतेचा विचार न करता केलेला निर्णय आणि या निर्णयाविरुद्ध आज फार मोठा जनक्षोभ आहे राजूरमध्ये. तो फक्त आम्ही थोडा थांबवलाय. आता आम्ही कागदोपत्री आमची काय जी पूर्तता असेल ती आम्ही केलेली आहे. या 2-3 दिवसात आता बघा तुम्हाला राजूरमध्ये कसं आंदोलन आणि उपोषण चालू होतात हे सगळं लक्षात येईल शासनाला. हा निर्णय शासनाने बदलावा ही अशी विनंती आहे. एवढंच माझे न बदलल्यास सांगितलं नाही किंवा जर शासनाने नाही हे बदललं तर आम्ही आंदोलन तर सध्याचं आंदोलन करणारच आहे. तो जो निर्णय हा निर्णय जो शासन जो एप्रिल 2026चा जो आहे त्या निकषानुसार झालेलाच नाही ना निर्णय. त्यामुळे त्याला आम्ही चॅलेंज करू शकतो. कारण असंच नाही अनगर हे जी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथे अप्पर तहसील झाली होती ती रद्द करावी लागली शासनाला. कारण ते निर्णय तो त्यांनी बरोबर घेतलाच नव्हता कोणाला विचारून न करता. आज आमच्या बाजूने फार मोठा जनसमुदाय गावच आमच्या बाजूने आहेत सर्व या बाजूने किंवा आम्हाला राजूरच अप्पर तहसील पाहिजे म्हणून. ते जर नाही झालं तर मग शेवटी आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ आणि याचिका दाखल करू.